नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सामान्य विज्ञान इयत्ता 8वी प्रकरण 6 द्रव्याचे संघटन. आजचा घटक आहे मूलद्रव्याचे प्रकार. बाळांनो, मूलद्रव्य म्हणजे काय सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. अनेक वेळा सांगितली व्याख्या, परत एकदा सांगतो. एकाच प्रकारच्या अणूपासून बनलेल्या पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात. अशी मूलद्रव्याची थोडक्यात व्याख्या आहे. किंवा ज्या पदार्थाचे भौतिक अथवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन होत नाही त्या पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात. ज्यादा माहितीसाठी आज जगामध्ये 118 मूलद्रव्ये आहेत. त्यापैकी निसर्गनिर्मित 92 आणि 26 मानवनिर्मित आहेत. अशा मूलद्रव्याचे 3 प्रकार पडतात. एक धातू, दुसरं अधातू, तिसरं धातू सदृश्य. धातू कशाला म्हणायचं? जी मूलद्रव्याचे अणू इलेक्ट्रॉन देऊन धन आयनाची निर्मिती करतात त्यांना धातू असं म्हणतात. अधातू कशाला म्हणायचं? ज्या मूलद्रव्याचे अणू इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयनाची निर्मिती करतात त्यांना अधातू असे म्हणतात. धातू सदृश कशाला म्हणायचं? जे मूलद्रव्य धातू अधातू या दोन्हीचे गुणधर्म दर्शवतात त्यांना धातू सदृश मूलद्रव्य असे म्हणतात. ही झाली ज्यादाची माहिती. पुस्तकामध्ये काय सांगितलं ते आपण पाहूया. करून पहा म्हटले. काय काय करायचं आहे आपल्याला? लोखंडी खिळा किंवा पत्रा घ्या, तांब्याची तार घ्या, ॲल्युमिनियमची तार घ्या, कोळशाचा तुकडा घ्या. या वस्तू घ्या. प्रत्येक वस्तू सँडपेपरने घासून मिळालेला ताजा पृष्ठभाग पहा. प्रत्येक वस्तूवर हातोडीने जोराने ठोका, मात्र स्वतःला इजा होणार नाही याची दक्षता घ्या. तुमची निरीक्षणे पुढील तक्त्यात नोंदवा. म्हणजे जे काय आपल्याला सांगितलं आहे ते आपल्याला करायचं आहे. त्या वस्तू घ्यायच्या आणि त्या वस्तूंना सँडपेपरनं घासायचं आहे. लोखंडी खिळा असेल किंवा पत्रा असेल किंवा तांब्याची तार असेल किंवा ॲल्युमिनियमची तार असेल यांना सँडपेपरनं काय करायचं? कोळसा असेल यांना सँडपेपरनं घासायचं. पृष्ठभाग त्यांचा गुळगुळीत चकचकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर एक हातोडी घेऊन त्या हातोडीनं लोखंडाचा खिळा असेल किंवा पत्रा असेल, तांब्याची तार असेल, ॲल्युमिनियम तार असेल किंवा कोळशाचा तुकडा असेल याला ठोकायचं आहे. पण एक लक्षात घ्यायचं आहे, काय हे करत असताना आपल्याला कोणती इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि त्या निरीक्षणावरून पुढील तक्ता आपण पूर्ण करायचा आहे. तक्त्याचे कॉलम 3 आहेत. पहिला कॉलम आहे वस्तू, दुसरा आहे पृष्ठभागाला चकाकी आहे नाही, ठोकल्यावर आकार पसरट होतो, बारीक तुकडे होतात. आता बघा, जरी तुम्ही कृती करून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल लोखंडी खिळा. हा लोखंडी खिळा आपण जर सँडपेपर घासला तर काय होतो? त्याला चकाकी आहे किंवा चकाकी येते, म्हणजेच तो चकाकतो. नंतर त्याला हातोडी साईन ठोकल्यानंतर काय होतं? त्याचे बारीक तुकडे होतात का पसरट होतो? तो ठोकल्यावर तो पसरट होतो, बारीक तुकडे होत नाही. आता तांब्याची तारला आपण सँडपेपर घासल्यानंतर काय होते? त्याला चकाकी येते. त्यानंतर ठोकल्यानंतर तो पसरट होतो. त्यानंतर ॲल्युमिनियमची तारला आपण सँडपेपरनं घासल्यानंतर ॲल्युमिनियम तारला सुद्धा चकाकी येते. तो त्याचा पृष्ठभाग चकाका लागतो घासल्यामुळं, आणि ठोकल्यानंतर त्याचा आकार पसरट होतो. आणि कोळशाच्या तुकड्याला काय होतं? सँडपेपर घासल्या चकाकी येते का? येत नाही म्हणायचं त्या ठिकाणी. आणि त्याचे काय होतं? ठोकल्यावरती बारीक तुकडे होतात. अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करायचा आहे. पुढं काय म्हटलं बघा. वरील कृतीमधील अनुक्रमे वस्तू लोह म्हणजे आयर्न संज्ञा Fe, तांबे Cu, ॲल्युमिनियम Al संज्ञा व कार्बन C या मूलद्रव्याच्या बनलेल्या आहेत. वरील 2 परीक्षा प्रत्येक वस्तूवर केल्यावर मिळालेल्या निरीक्षणाच्या आधारे पुढील तक्ता भरा. म्हणजे निरीक्षण केले त्यानुसार पुढील तक्ता भरायचा. पृष्ठभाग चकाकी असणारे मूलद्रव्ये. कोणकोणत्या मूलद्रव्याला घासल्यानंतर चकाकी आली? तर प्रामुख्याने जास्तीत जास्त चकाकी जी आली ती तांब्याला आली. ठोकल्यावर पसरट होणारे मूलद्रव्य कोणते होते? 3 होते. लोखंड होते, ॲल्युमिनियम होते आणि तांबेसुद्धा होतं. त्यानंतर पृष्ठभाग निस्तेज असणारे मूलद्रव्य, म्हणजे सँडपेपरने घासलं तरी सुद्धा त्याचा पृष्ठभाग चकाकीचा झाला नाही असं कुठलं मूलद्रव्य होतं? कार्बन होतं. त्यानंतर लोखंड होतं निस्तेज असलेलं. त्यानंतर ठोकल्यावर तुकडे होणारे मूलद्रव्य हे कुठलं होतं? कोळसा होतं. पुढं काय म्हटले बघा. पुढे तुम्ही पाहिले की मूलद्रव्यांना चकाकी म्हणजे निस्तेजपणा, वर्धनीयता, ठिसूळपणा असे वेगवेगळे भौतिक गुणधर्म आहेत व त्याच्या आधारे मूलद्रव्याचे वर्गीकरण करता येते. सुरुवातीच्या काळात मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू अधातू या 2 प्रकारात केले जाते. काही आणखी मूलद्रव्य शोध लागल्यावर धातू सदृश अशा मूलद्रव्याचा आणखी एक प्रकार लक्षात आला. मूलद्रव्याच्या या प्रकाराविषयी अधिक माहिती आपण धातू अधातू या पाठात पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण धातू अधातू प्रकरण पाहिलं. त्याच्यामध्ये बघितले आपण मूलद्रव्याचे 3 प्रकार पडतात: धातू अधातू व धातू सदृश्य.
त्यामध्ये आपण बघितले धातू अधातूंचे भौतिक गुणधर्म बघितले, मग त्याच्यामध्ये आपण बघितले त्यांच्या अवस्था बघितले, त्यांच्यामध्ये त्याचबरोबर ते विद्युतचे उष्णते सुवाहक आहे का बघितले, त्यांची घनता कशी आहे असे बघितले, त्याचबरोबर त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक बघितले, त्यांची तन्यता वर्धनता गुणधर्म बघितले. याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. मग लक्षात काय ठेवायचं आहे, तर मूलद्रव्याचे 3 प्रकार: धातू, अधातू, धातू सदृश. आता मूलद्रव्य म्हणजे काय आपल्याला व्याख्या पुस्तकात दिली नाही, परंतु मूलद्रव्याची एक छोटीशी व्याख्या कशी आहे, एकाच प्रकारच्या अणूंपासून बनलेल्या पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात, किंवा ज्या पदार्थाची भौतिक अथवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन होत नाही त्याला मूलद्रव्य असे म्हणतात. धातू कशाला म्हणायचं, जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयनाची निर्मिती करतात त्यांना धातू असे म्हणतात. अधातू कशाला म्हणायचे, जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन स्वीकार ऋण आयनाची निर्मिती करतात त्यांना अधातू असं म्हणतात. धातू सदृश कशाला म्हणायचं, जे मूलद्रव्य धातू अधातू या दोन्हीचे गुणधर्म दर्शवतात त्यांना धातू सदृश मूलद्रव्य असे म्हणतात. आपल्याला उदाहरण सुद्धा देता आली पाहिजेत. धातूची उदाहरणं आपण सांगू शकतो: कॉपर, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, आयर्न, लिथियम, सोडियम. अधातूचे उदाहरण आपण सांगू शकतो: ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. धातू सदृशीचे आपण उदाहरण सांगू शकतो: सिलिकॉन, आर्सेनिक, पोलिनियम, जर्मेनियम. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मूलद्रव्याविषयी माहिती थोडक्यात कळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही धातूचे भौतिक गुणधर्म सुद्धा दिलेले आहेत. ते आपण 7व्या प्रकरणामध्ये याच्या अगोदर जे आपण घेतलं त्यामध्ये बघितले की सामान्यतः धातू स्थायी अवस्थेमध्ये असतात: अपवाद, पारा, गॅलियम. नंतर धातूंना चकाकी असते, धातू वर्धनी असतात, धातूंना तन्यता असते, धातूची घनता उच्च असते, धातूचे द्रवणांक उत्कलनांक उच्च असतात. याच्या उलट सगळे अधातूचे. ठीक आहे, ह्यामध्ये आपण जास्त काय पाहत नाही. पुढचं बघा, संयुगाचे प्रकार. आता मूलद्रव्य कळल्यानंतर संयुग. आता संयुग म्हणजे काय पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. 2 किंवा 2पेक्षा अधिक मूलद्रव्ये वजनी प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन जो नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो त्याला संयुग असे म्हणतात. ही संयुगाची एक परफेक्ट आणि परिपूर्ण अशी व्याख्या आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, संयुग कशाला म्हणायचं, 2 किंवा 2पेक्षा अधिक मूलद्रव्याचे अणू वजनी प्रमाणात घेऊन त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया करून जो नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो त्याला संयुग असे म्हणतात. आणि थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर रासायनिक अभिक्रियेतून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग असं म्हणतात. तर संयुग म्हणजे तुम्हाला कळले असेल तर लक्षात घ्या, अभिक्रियेशिवाय संयुग तयार होत नसतं. मग ह्या अभिक्रियेमध्ये आता रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आपल्याला आहेत: संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, द्विविस्थापन अभिक्रिया, अशा वेगळ्या प्रकारे अभिक्रिया घडून येऊन संयुग तयार होत असतं. तर आपण लक्षात काय ठेवायचं, रासायनिक अभिक्रियेतून जो पदार्थ तयार असतो तो संयुग असतो. या ठिकाणी आपल्याला करून पाहायला सांगितले बघा. यासाठी साहित्य दिले: बाष्पन पात्र, तिवई, बर्नर. या ठिकाणी आकृती 6.5 मध्ये बघा, हे वरचं एक भांड आहे, असं वाटीसारखं आपल्याला दिसतंय, कपासारखं म्हणून आपण किंवा वाटीसारखं. ते बाष्पन पात्र आहे, चिनी मातीचं असतं. तिवई म्हणजे 3 पाय असलेलं, खालच्या बाजूला उष्ण देण्यासाठी बर्नर. कोणकोणते रासायनिक पदार्थ घ्यायचा आहे, कापूर, आपल्या दैनंदिन जीवनात चुनखडी, कॅल्शियम कार्बोनेट, धुण्याचा सोडा, सोडियम कार्बोनेट, मोरचूत, कॉपर सल्फेट, साखर, ग्लुकोज आणि युरिया. असे 1 2 3 4 5 6 7 पदार्थ घ्यायला सांगितलेले आहे. आणि कृती करायला सांगितले. काय कृती करायला सांगितले बघा, बाष्पन पात्र आकृतीत दाखवल्याप्रमाणे टीवर ठेवा. बाष्पन पात्रात थोडा कापूर घ्या. बर्नरच्या साहाय्याने बाष्पन पात्रातील कापूर 5 मिनिटे तीव्रपणे तापवा. बाष्पन पात्रात काय शिल्लक उरते ते पहा. कापराऐवजी आता कापूर झाल्यानंतर काय करायचं, दुसरं काय, चुनखडी घ्यायची. चुनखडी, धुण्याचा सोडा, मोरचूत, साखर, ग्लुकोज, युरिया हे पदार्थ वापरून वरील कृती पुन्हा करा. तुमची निरीक्षणे पुढील प्रमाणे तक्त्यात नोंदवा. एखादे चूर्ण पेट घेऊ शकते, त्यामुळे ही कृती शिक्षकांच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक करा. तर बघा, ही कृती आपण करू शकतो. आपल्याकडे जर साहित्य उपलब्ध असेल तर ही आपण कृती करू शकतो. परंतु जरी करू शकलो नसलो तरी सुद्धा बघा कशा प्रकारची कृती अत्यंत सोपी आहे. हे जे 5 पदार्थ आहेत हे बाष्पन पात्रात घेऊन त्यांना उष्णता बर्नरच्या साहाय्याने द्यायचं आहे. आणि 5 मिनिटे उष्णता दिल्यानंतर आपणाला या बाष्पन पात्रात
काय शिल्लक राहते हे पाहायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि खाली जो तक्ता दिला आहे 3 कॉलमचा, 3 रकान्याचा, पहिल्या रकान्या बाष्पन पात्रातील चूर्ण कोणतं घेतले, कापूर घेतला आहे, चुनखडी घेतल्या, धुण्याचा सोडा घेतला आहे, मोरचूद, साखर का ग्लुकोज का युरिया घेतले. त्यानंतर बाष्पन पात्रात अवशेष शिल्लक उरला का उरला नाही, मग त्या अवशेषाचा रंग कोणता होता, अशी आपल्याला माहिती भरायची आहे. सर्वप्रथम आपण काय घेतलं होतं, कापूर घेतला बाष्पन पात्रात आणि त्याला बर्नर साईन काय दिली, उष्णता दिली. उष्णता दिली किती मिनटं दिली, 5 मिनटं दिली. 5 मिनटं दिल्यानंतर आपल्याला त्या बाष्पन पात्रामध्ये अवशेष पाहायला मिळाला का, तर अवशेष उरला नाही. म्हणजेच अवशेष उरला नाही म्हटल्यानंतर अवशेषाचा रंग काय सांगण्याची गरज नाही. म्हणजे त्या ठिकाणी कापराच्या पुढं जो रकाना त्यामध्ये काय लिहायचं आहे, अवशेष उरला नाही. आणि अवशेषाचा रंग उरलाच नाही तर त्या ठिकाणी रंग येणार नाही, तर त्या ठिकाणी डॅश येणार आहे. आता चुनखडी, चुनखडीला ज्यावेळेला आपण उष्णता दिली जातो बर्नर सायरनं बाष्पपत्रामध्ये घेऊन, तर आपल्या लक्षात येतं की अवशेष उरतोय त्या ठिकाणी. आणि तुझं औषध आहे, औषध जे उरतो त्या चुनखडीत, त्याचा रंग कसला असतो, सफेद असतो. म्हणजे कसा असतो, सफेद म्हणजे किंवा रंगीनसुद्धा आपण म्हणू शकतो. पुढं कोणता पदार्थ घ्यायला सांगितला आहे, धुण्याचा सोडा. धुण्याच्या सोड्याला सुद्धा बाष्पपत्रात घेऊन बर्नर सायरनं उष्णता दिली की अवशेष उरतो आणि त्याचा रंगसुद्धा कसा असतो, सफेद असतो. त्यानंतर काय म्हटलं आहे, त्यानंतर मोरचूद. मोरचूदला सुद्धा काय दिलं, बाष्पन पात्रात घेऊन बर्नर सायरनं 5 मिनिटं उष्णता दिली तर अवशेष शिल्लक राहतो आणि हा सुद्धा कसा असतो, सफेद रंगाचा असतो. आणि त्यानंतर जे पदार्थ आहेत, कोणते पदार्थ आहेत बघा, साखर आहे, ग्लुकोज आहे, युरिया आहे. हे अनुक्रमे पहिल्यांदा आपण घेतलं, काय घेतलं, साखर घेतली बाष्पन पात्रामध्ये, बर्नर सायरनं उष्णता दिली तर त्या ठिकाणी काळा अवशेष आपल्याला पाहायला मिळतो आणि अवशेषाचा रंग कसा, काळा. ग्लुकोज घ्या, तेच उष्णता दिल्यानंतर काळा अवशेष तयार होतो आणि अवशेषाचा रंग कसा, काळा. युरियासुद्धा उष्णता दिल्यानंतर काळा अवशेष तयार होतो आणि अवशेषाचा रंग कसा, काळा. तर अशा प्रकारे तक्ता पूर्ण केल्यानंतर वरील कृतीत तुम्ही पाहिली की तीव्र उष्णता दिल्यावर काही संयुगापासून अवशेष मिळतो. बघ, कापूर सोडला तर बाकीचे आपण जे 5 पदार्थ आहेत, चुनखडी असेल, धुण्याचा सोडा असेल, कॉपर सल्फेट असेल, साखर, ग्लुकोज, युरिया असेल, यांना आपण ज्यावेळेला तीव्र उष्णता देतो त्यावेळेला काय होतं, त्या बाष्पन पात्रामध्ये आपल्याला अवशेष शिल्लक राहायला पाहायला मिळतो. आणि म्हणून म्हटले वरील कृतीत तुम्ही पाहिली की तीव्र उष्णता दिल्यावर तर काही संयुगापासून अवशेष मिळतो तर काही संयुगापासून अवशेष मिळत नाही किंवा काळसर अवशेष मिळतो. या काळा अवशेष म्हणजे कार्बनचा बनलेला असतो. लक्षात घ्या, कोणत्याही पदार्थाला उष्णता दिला किंवा त्याचं ज्वलन केलं तर काळा जर अवशेष शिल्लक राहत असेल तर निश्चित म्हणायचं की त्या ठिकाणी कोणता पदार्थ असला पाहिजे, त्यामध्ये कार्बन. कारण कार्बनला काळा रंग असतो, म्हणजेच तो कार्बनपासून बनलेला असतो. तसेच ही संयुगे हवेमध्ये तीव्रपणे तापवली असता त्याचा ऑक्सिजनबरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ तयार होतात व ज्वलन पूर्ण झाल्यास खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो. या संयुगांना सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे म्हणतात. बाळांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, सेंद्रिय संयुग म्हणजे काय किंवा कार्बनी संयुग म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. काय व्याख्या दिलेली बघा, तर जी संयुगे, आपण इथं खालच्या 3ऱ्या ओळीपासून बघा, म्हणजे तसेच ही संयुगे, पुस्तक जर असेल किंवा आपल्या व्हिडिओमध्ये दिसते बघा, तसेच ही संयुगे हवेमध्ये तीव्रपणे तापवली असतात त्यांचा अक्षरशः संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ तयार होतात व ज्वलन पूर्ण झाल्यास खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो. या संयुगांना सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुग असे म्हणतात. उदाहरणार्थ कर्बोदके, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स म्हणजेच जे आपलं पेट्रोल, डिझेल राखेल आहे, हे कार्बोहायड्रेट स्वयंपाकाचा गॅस, हे कार्बोहायड्रेट्सपासून बनलेले असतात. अशी सर्व सेंद्रिय संयुगांची बनलेली अशी द्रव्ये सेंद्रिय संयुगाने बनलेली आहे. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. व्याख्या कुठून आहे बघा, आपण अशी व्याख्या करायची, जी संयुग बघा, जी संयुगे हवेमध्ये तीव्रपणे तापवली असतात, अगदी तीव्र बर्नर सायरनं प्रचंड अशी उष्णतेने तापवायचं, का होतं, त्यांचा ऑक्सिजनबरोबर संयोग होतो. त्या ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया करतात आणि काही वायुरूप पदार्थ उत्पादित म्हणून तयार होतात. आणि जर का ज्वलन पूर्ण झाल्यास, अशा संयुगाचं पूर्णपणे ज्वलन न झाल्यास काही अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो, शिल्लक राहतो. त्या संयुगांना सेंद्रिय संयुग किंवा कार्बनी संयुग असे म्हणतात. म्हणजे आपण कशाच प्रकारे लक्षात ठेवायची व्याख्या,
तर व्याख्या अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, ज्या संयुगांना तीव्रपणे तापवले असतात त्यांचा हवेतील ऑक्सिजन संयोग होतो व काही वायुरूप पदार्थ तयार होतात व ज्वलन पूर्ण झाल्यास खाली काळ्या रंगाचा कार्बन राहतो, त्या संयुगांना सेंद्रिय संयुगी किंवा कार्बनी संयुग असे म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला ज्वलन पूर्ण होतं, तीव्रपणे तापल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन संयोग होतो, ऑक्सिजन संयोग झाला की वायुरूप पदार्थ तयार होतात आणि ज्वलन पूर्ण झाल्यास काळ्या रंगाचा कार्बन शिल्लक राहतो, असे जे संयुग असतात त्यांना सेंद्रिय संयुग असे म्हणतात किंवा कार्बनी संयुग असे म्हणतात. उदाहरणार्थ कर्बोदके जे आपल्या अन्न पदार्थामध्ये आपण खातो, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणीमध्ये असतात बघा, प्रथिने, हायड्रोकार्बन्स. उदाहरणार्थ हायड्रोकार्बन पेट्रोल, राखेल, डिझेल, इथं स्वयंपाकाचा गॅस, अशी द्रव्ये सेंद्रिय संयुगाने बनलेली असतात. वरील कृतीत आपण पाहिलं, वरील कृतीत कापूर, साखर, ग्लुकोज, युरिया ही सेंद्रिय संयुगे आहेत. का आहेत? कारण यांचं ज्वलन केल्यानंतर काय होतं, ज्यावेळेला त्यांचं ज्वलन अपूर्ण होतं त्यावेळेला काळ्या रंगाचा कार्बन अवशेष रूपाने शिल्लक राहतो आणि त्यामुळं कापूर, साखर, ग्लुकोज, युरिया ही सेंद्रिय संयुगे आहेत. उलट ज्या संयुगाचे तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो ती असेंद्रिय संयुगे. आता ही व्याख्या असेंद्रिय संयुगाची आहे किंवा अकार्बनी संयुगाची आहे. अकार्बनी संयुग किंवा असेंद्रिय संयुग कशाला म्हणायचं? ज्या संयुगाला तीव्र उष्णता दिली असता त्याचे अपघटन होऊन मागे अवशेष शिल्लक राहतो त्या संयुगांना असेंद्रिय संयुग किंवा अकार्बनी संयुग असे म्हणतात. बाळांनो, ही व्याख्या लक्षात ठेवा. संयुगाचे प्रकार आहेत सेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे आणि जटिल संयुगे. जसे मूलद्रव्याचे प्रकार धातू, अधातू, धातुसदृश्य, तशा प्रकारे संयुगाचे प्रकार सेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे आणि जटिल संयुगे. सेंद्रिय संयुग कशाला म्हटलं आपण? तर सेंद्रिय संयुग याला म्हणजे ज्या संयुगाला हवेमध्ये तीव्रपणे तापवला असता त्यांचा अक्षरभ संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ तयार होतात आणि ज्वलन पूर्ण झाल्यास खाली अवशेष रूपाने कार्बन शिल्लक राहतो, त्या संयुगांना सेंद्रिय संयुग किंवा कार्बन संयुग असे म्हणतात. आणि ज्या संयुगे तीव्र उष्णता दिल्यास त्यांचे अपघटन होऊन मागे अवशेष शिल्लक उरतो त्या संयुगांना असेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुग असे म्हणतात. उदाहरणार्थ मीठ, सोडा, गंज, मोरचूत, चुनखडी अशी असेंद्रिय संयुगे आहेत. याशिवाय संयुगाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे जटिल संयुगे. जटिल संयुगाच्या रेणूमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते. म्हणजे जी जटिल संयुग असतात त्याच्या जी रेणू असतात, जटिल संयुगाची रेणू त्याच्या मध्यभागी काय असतात, रेणूमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते. या संरचनेच्या मध्यभागात धातूचा अणूचा सुद्धा समावेश असतो. मॅग्नेशियमचा समावेश असलेला क्लोरोफिल ही उदाहरण आहेत त्याची जटिल संयुगाची. लोहाचा समावेश असलेला हिमोग्लोबिन व कोबाल्टचा समावेश असलेला सायनोकोबाल्मिन म्हणजे जीवनसत्व B12 ही जटिल संयुगाची काही उदाहरणे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण कसं लक्षात ठेवायचं, जसं मूलद्रव्याचे प्रकार बघितले तसंच संयुगाचे प्रकार. संयुग कसं तयार होतं हे आता व्याख्या सांगितले आहे. 2 किंवा 2 पेक्षा अधिक मूलद्रव्याचे अणू वजनी प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन जो नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो त्याला संयुग असे म्हणतात. थोडक्यात रासायनिक अभिक्रियेत तयार झालेले पदार्थ संयुग असे म्हणतात. संयुगाचे प्रकार आहेत सेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे, जटिल संयुगे. सेंद्रिय संयुग कशाला म्हणायचं? तर सेंद्रिय संयुग म्हणायचं ज्या संयुग हवेमध्ये तीव्रपणे तापवले असतात त्यांचा अक्षम संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ तयार होतात आणि ज्वलन अपूर्ण झाल्यास खाली अवशेष रूपाने कार्बन शिल्लक राहतो त्याला सेंद्रिय संयुग किंवा कार्बन संयुग असे म्हणतात. आणि ज्या संयुगाला तीव्र उष्णता दिल्या असता त्याचे अपघटन होऊन मागे अवशेष शिल्लक राहतो अशा संयुगांना असेंद्रिय संयुगी किंवा अकार्बनी संयुग असे म्हणतात. आणि जटिल संयुग कशा म्हणतात? ज्या संयुगाच्या रेणूमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते व या संरचनेच्या मध्यभागात धातूच्या अणूचा सुद्धा समावेश असतो अशा संयुगांना जटिल संयुग असे म्हणतात. उदाहरणार्थ मॅग्नेशियमचा समावेश असलेला क्लोरोफिल, लोहाचा समावेश असलेला हिमोग्लोबिन व कोबाल्टचा समावेश असलेला सायनोकोबाल्मिन म्हणजे जीवनसत्व B12 ही जटिल संयुगाची उदाहरणं आहेत. संयुगाच्या रेणूमध्ये वेगवेगळे अणू रासायनिक बंधाने जोडले असतात त्याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये मूलद्रव्याचे प्रकार आणि संयुगाचे प्रकार आणि त्याच्याविषयी थोडक्यात माहिती बघितलेली आहे, त्यांच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. या ठिकाणी आपण थांबतोय. पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या घटकावरती म्हणजे मिश्रणाच्या प्रकारावरती बनवणार आहोत.
गुड बाय. काय शंका असेल तर व्हॉट्सअपवरती किंवा फोन करून विचारू शकता.